आज दिनांक 14 एप्रिल रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त नांदगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, कॉन्स्टेबल इंगळे मॅडम, पोलीस दत्तात्रय सोनवणे, सभापती एकनाथ सदगी, नगरसेविका कल्पना जगताप सर, आरपीआयचे नाना जाधव, विलास खोतकर, तानसेन जगताप यांचा टाकळी खुर्द सम्मक मित्र मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा परिषदेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत भाषणाच्या माध्यमातून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार तो वाघासारखा डरकाळी फोडणार असे नवीन तरुण विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांना पोलीस पाटील भगवान गरुड सम्यक मित्र मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी ग्रामस्थांना संबोधित केलंय, जसं मी पुस्तक वाचून आज इथपर्यंत पोहोचलो, तुम्ही पण तुमच्या मुलांना डॉक्टर बाबासाहेबांचे एक तरी पुस्तक नेहमी वाचायला सांगा, त्यातलं ज्ञान नक्कीच त्यांना साहेब बनवतील। उपस्थित टाकळी खुर्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष काळू बहरू गरुड, सचिव लक्ष्मण बबन गरुड, सरपंच हर्षदास सदगी, ज्ञानदेव रामदास वाघ, लक्ष्मण लोखंडे, दादा गरुड, डॉक्टर मधुकर खेरनार, ताराचंद सदगीर, विक्रम फोडसे, सुपन पवार, राजू पवार, शब्बीर शेख, नवनाथ झालटे, परसराम गरुड, घनाजी खरात, नवनाथ गरुड, गणेश गरुड, पुंडलिक सदगीर, किरण जगताप, देवचंद जाधव, संदीप गरुड, भाऊलाल पवार, चंद्रभान गरुड, प्राध्यापक संतोष पवार, पोलीस पाटील सागर बागुल, टाकळी खुर्द, टाकळी बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील किरण निकम यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मण गरुड यांनी मांडले। आज 14 एप्रिल 135वी जयंती आज आम्ही साजरी करत आहोत। आमच्या इथे टाकळी खुर्द सर्व ग्रामस्थ आणि आमचे जुने वाडवडील पंजोबा यांनी 1990 रोजी ही स्थापना केली आहे। तेव्हापासून आम्ही ही 14 एप्रिल दरवर्षी चांगल्या पद्धतीने साजरी करतो आणि नांदगाव पोलीस स्टेशनचे PI, आमच्या गावातले सरपंच मान्यवर आणि आमच्या गावातले कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती सदगीर सर, रामेश्वर, विक्रम फोडसे आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून ही आम्ही 14 एप्रिल साजरी करत असतो। आणि सर्व ग्रामस्थ मिळून पूर्ण गावा मिळून आम्ही 14 एप्रिल साजरी करून आणि प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान करतो आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करत असतो। इतर मान्यवर बी आमच्या इथं हजर असतात, त्यांचा बी मान सन्मान करतो। नांदगावमधले मान्यवर, नगरसेवक हे सर्व इथं येत असतात। आज जगताप सर, तानसेन जगताप, नाना जाधव आणि जगताप मॅडम, त्यानंतर विलास खोतकर सर, खैरनार डॉक्टर हे सर्व मान्यवर इथं उपस्थित असतात आणि आज ही 135वी जयंती आज शांततेत पार पडली। शिकत असताना दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक धडा आला आणि तेव्हा मी बाबासाहेब मला ज्ञान व्हायला लागला आणि तेव्हापासून मी शिकत राहिलो। मला डॉक्टर बाबासाहेब तर नाही होता आला आईच्या म्हणण्यानुसार, पण नुसतं साहेब तर होता आलं फक्त माझ्या आईची आहे ह्या म्हणण्यामुळे। तसे मी तमाम आईंना सुद्धा विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या लेकरांना म्हणा, तू काय शाळा शिकणार आहे, तू काय बाबासाहेब होणार नाही, पण ते निश्चित बाबासाहेब जरी झाले तर साहेब निश्चित होतील। त्यांची ईर्ष्या, त्यांचं ज्ञान त्यांच्यात नक्कीच ते संचारल्याशिवाय राहणार नाही, कारण बाबासाहेब हे नुसते बाबासाहेब नाही, ते ज्ञानाचा अथांग सागर आहे, ते विश्वरत्न आहेत। आणि त्यांचं शाळेतलं नाव जे भिवा रामजी आंबेडकर होतं ते भीमराव झाले, भीमरावचे बाबासाहेब झाले, हे केवळ ज्ञानामुळे होऊ शकले। तर आपल्याला काही होतं आलं तर बघा आपले बी नाव नंतर काही साहेब लागेल तर केवळ आणि केवळ आपण ह्या ज्ञानाच्या मूर्तीला जेव्हा आपण त्यांची सेवा करू, त्यांचे जे काही ज्ञान समजून घेऊ आणि तेव्हाच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल। तेव्हा सुरुवात करीत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू गाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला। परंतु शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे केवळ 3 शब्दच नव्हे तर आपल्या खऱ्या जीवनाचे 3 स्तर आहेत।
एसवराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव.